या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान तर 7,12 एकरावरील शेतीचं नुकसान। शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी पाऊस तर दमदार पावसामुळे धरण क्षेत्रावर परिणाम। जिल्ह्यातील अनेक भागात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। जळगावच्या मुक्ताईनगर रावेर या तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं नुकसान तर नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। पंचनामे झाले तरी भरपाई दिली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। परभणीमध्ये अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आठवडा उलटून सुद्धा पंचनामे नाही, आणखी वेळ लागणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सोलापूरमधील पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचं शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे। सरकारे मोबदला देण्यापेक्षा या ठिकाणी हमी भाव दिल्यास आम्हाला फायदा, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। गडचिरोलीतील सिरोंच्या अहेरी, भामरागड, उरखेडा या गावांना तिसऱ्यांदा पुराचा फटका। पुरामुळे भात आणि कापूस पिकांचं प्रचंड नुकसान। इंटरनेट, दूरध्वनी सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भागातील पंचनामे सुद्धा रखडले। जळगावच्या रावेरमध्ये केळी उत्पादकांची कोंडी। केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असताना सुद्धा कमी भाव। महिन्याभरात केळीचा भाव 1900 वरून 800 रुपयांवर। यवतमाळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पूरग्रस्त भागात पाहणी। अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचेही दिले आदेश। ई-पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक त्रुटी आता दूर तर शेतकऱ्यांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ई-पीक पेरा नोंदवण्याची मुदत। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ॲपद्वारे नोंदणी करावी, कृषी विभागाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा, मात्र पावसाचा जोर कमी होताच सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत नव्यानं भर। बीडच्या परळीमधील चांदापूर तलाव ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांची पुढची वर्षभरासाठीची चिंता यामुळे मिटली। नंदुरबारच्या शहादा दडगाव या घाटामध्ये दरड कोसळली। सततच्या पावसामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ। घाटावरील दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले तर एक बुलेरो गाडी पाण्याच्या प्रवाहात अडकली। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी पाण्यात अडकली। जळगावच्या 40 गावात निसर्ग सौंदर्य सध्या बहरले। पावसामुळे छोटे मोठे धबधबे, बंधारे प्रवाहित। डोंगराळ भागातील नागरिकांच्या सिंचनाचा प्रश्नही यामुळे मिटला। जळगाव भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले। हतनूर धरणातून सध्या 22,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं 9,465 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदूर मधमेश्वर धरणातनं जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। धुळ्यातून कोकणवासियांसाठी 325 बसेस पाठवण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल। बससाठी 2 ते 3 तास वाट बघावी लागत असल्यानं प्रवाशांमध्ये संताप। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवाशांना नाहक त्रास। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना खड्ड्यांमुळे अडचणी। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर या रस्त्याची दयनीय अवस्था तर निवळी घाट परिसरात 7 ते 8 फुटांचे खड्डे। खराब रस्त्यांमुळे कोकणवासीय हैराण। सातारा शहरात गणेश मंडळांच्या बाप्पाचं उत्साहात आगमन। मानाच्या अखिल भाजी मंडईचा राजा गणपती उत्साहात आगमन तर ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाला आगमन सोहळा। रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात। भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेनं सुरुवात झाल्याची माहिती। गणपतीपुळेमध्ये कुणीही गणपती आणत नाही। कोकणातील गणपती मूर्तींमध्ये छावा चित्रपटाची झलक तर छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत गणपती बाप्पांच्या मूर्ती। चंद्रपुरात सेल्फ क्रिएशन ग्रुपची बाप्पा मेकिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न। चिमुकल्यांसह पालकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्व गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठक। पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन आणि पोलीस निरीक्षक रणजित मानेंकडून गणेश मंडळांना सूचना। कराड शहर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांवर गुन्हा दाखल तर गणेश मिरवणुकीमुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा। मंडळाच्या अध्यक्षांसह 6 जणांवर गुन्हे। नागपूरचा राजा यंदा शाही मिरवणुकीतनं न जाता साध्या पद्धतीनं चितारोळीतनं मंडपाकडे जाणार तर नागपूरचा राजा मंडळाच्या आयोजकांच्या घरी शोक असल्यामुळे साध्या पद्धतीनं मिरवणूक। नागपूरची राजा मंडळानं यंदाचं हे 29वे वर्ष।
नाशिकमधील 700 सार्वजनिक गणेश मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे गणेश मंडळ आक्रमक. परवानगी न मिळाल्यास मनपासमोर आता गणपतीची प्रतिष्ठापना करू, मंडळाच्या महापालिका प्रशासनाला इशारा. अहिल्यानगर पोलीस दल सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र अहिल्यानगर सायकलिस्टच्या पुढाकारानं सायक्लॉथॉनचं आयोजन, तर 15 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. बीडच्या वडवणी तालुक्यातल्या तिगाव ग्रामपंचायतीकडून सामाजिक उपक्रम. ग्रामसभा संपल्यानंतर सर्व ग्रामस्थांना वृक्षभेट, झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत जनजागृती. कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहातील बागेत घोड्यांचा खेळ, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत घोड्यांचा खेळ पाहायला मिळाला. विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकांची तारांबळ. वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 52 गट आणि पंचायत समितीच्या 104 गणांसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. मालेगावमधील 4 जिल्हा परिषद गटात किरकोळ बदल, तर इतर 48 गट जैसे थेच. धाराशिवमधून मराठा कार्यकर्ते 15 दिवसांच्या स्वयंपाकाच्या नियोजनाचे खास ट्रॅक्टर घेऊन मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार. धाराशिवमधून 2000 गाड्यांसह 50,000हून अधिक मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होणार. जळगाव जिल्हा परिषदेतील 7 महिला कर्मचाऱ्यांनी तर एका पुरुषानं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. महिला कर्मचाऱ्यांसह पुरुष ग्रामसेवकावर आता कारवाई होणार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. बुलढाण्यात 11वी प्रवेशाचा घोळ कायम. अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. पालकांची पाल्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक, तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याचीही मागणी. नांदेडमध्ये एनएचएम संघटनेचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. कामबंद आंदोलनात 2000 कर्मचारी सहभागी. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये संत सेना महाराज सभागृहाचे आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या हस्ते भूमिपूजन. नाभिक समाजाला निधी कमी पडू देणार नाही, आमदार राणा जगजितसिंग पाटलांचे आश्वासन. साताऱ्यामध्ये दारूची उपलब्धता कमी करून व्यसनमुक्ती चळवळीला बळ द्या. व्यसनमुक्त युवक संघाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी. रायगडच्या पालकमंत्री पद मिळावं यासाठी गणरायाकडे साकडं घालणार. माझ्या पालकमंत्री पदासाठी गणरायाच यातनं मार्ग काढणार. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य. जालन्यात जरांगे पाटलांनी हलगीच्या तालावर लेझिम खेळ ठेका धरलाय. पत्रकार परिषद संपल्यानंतर मराठा समाज बांधवांसोबत त्यांनी लेझिमही खेळली. धाराशिवच्या उमरगामध्ये जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोर्चे बांधणी. जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांकडून निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत. बीडच्या गेवराई परिसरामध्ये आमदार विजयसिंग पंडित यांचे बॅनरवर चलो मुंबई असा उल्लेख. बॅनरमधनं हाके आणि आमदार विजयसिंग पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. इंदापूरच्या बावडामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे आगामी 50 वर्ष पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. खासदार अमर काळेंकडून पंतप्रधान मोदींना विविध मागण्यांचं पत्र. वर्धा इथल्या एमगिरीच्या विस्तारासाठी 30 एकर जमीन उपलब्ध करून देण्यासोबतच गांधी विचार केंद्र स्थापन करण्याचीही मागणी. कोल्हापूरमधील जयसिंगपूरच्या झोपडपट्टीधारकांचं 50 वर्षांचं स्वप्न साकार. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते झालं वाटप. जळगावात अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. विविध मागण्यांवरून सेविका आक्रमक. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालत मागण्यांसंदर्भात निवेदन. बुलढाण्यातील खामगावच्या सारोळामध्ये बसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागाच नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. संतप्त विद्यार्थ्यांकडून एसटी बस अडवून आंदोलन. पर्यायी बसची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.